सुरुवातीला लहान मुलाला चालायला येत नसतं. मग हळू काय करायला लागतं, ते बसायला लागतं लहान मूल. मग बसायला शिकल्यावर मग हळूहळू उभं राहण्याचा प्रयत्न करतं. काही ना काही खुर्चीला धरून, कशाला ना कोणाला धरून ते हळूहळू उभं राहायचा प्रयत्न. मग उभं राहायला शिकल्यानंतर मग काय त्याची प्रोग्रामिंग व्हायला लागली, लक्षात घ्या. उभं राहायला शिकल्यानंतर काय होतंय, की मग चालताना ते चालता काय होतं, ते लहान मूल पडतं. मग नंतर परत उभं राहतं, परत चालता पडतं. मला सांगा, ते लहान मूल चालता पडतंय, परत उठतंय, परत चालतंय. पण ह्याच्यातनं सगळ्यांना काय शिकतंय ते? येस, चालताना पडतंय बरोबर आहे. मग ते पडायला शिकतंय का चालायला शिकतंय? चालायला शिकतंय. येस. म्हणजे काय, की त्याची प्रोग्रामिंग नव्हती. मग ते सराव करून रिपीटेडली त्याच्या सबकॉन्शियस माइंडनं ते लर्न केलं. येस, असं उभं राहायला पाहिजे. मग आता तो नवीन जेव्हा लहानपणी लहान बाळ उभं राहतं, त्याला कॉन्शियसली प्रयत्न करावे लागतात. जसं आपण गाडी शिकत असताना, कार शिकत असताना सुरुवातीला आपल्याला प्रयत्न करावे लागतात. कॉन्शियसली सगळं बघावं लागतं. पण एकदा शिकलं की खूप सहजतेनं होतं. तसंच चालताना पण लहान मूल पहिलं कॉन्शियसली उभं राहताना, चालताना कॉन्शियसली करावं लागतं. नंतर त्याची सबकॉन्शियस प्रोग्रामिंग व्हायला लागते. प्रोग्रामिंग एकदा झाली, की मग सहजतेनं उभं राहतं. जसं आता बघतो आपल्याला उभं राहण्यासाठी काही एफर्ट्स घ्यावे लागतात का? नाही. खूप सहजतेनं आपली लहानपणापासून प्रोग्रामिंग झाली आहे. खूप स्ट्राँग प्रोग्रामिंग झाली आहे. येस, चालणं, बोलणं, बऱ्याच काही गोष्टींची अशा पद्धतीनं प्रोग्रामिंग झाली आहे. जशी चालण्याची, बोलण्याची अशी जी प्रोग्रामिंग झाली आहे, तशीच आयुष्यामध्ये आनंदी राहण्याची पण प्रोग्रामिंग आहे. दुःखी राहण्याची पण प्रोग्रामिंग आहे. ती पण आपण बघतोय लहानपणापासून आपण आपल्या मनामध्ये काय बडबड करतोय. आपण जे काय बोलतोय, तर त्या बोलण्यातून आपल्या मनात आपण त्याची प्रोग्रामिंग करतोय. रिपीटेडली बरंच काय बोलतोय. त्यातून ती प्रोग्रामिंग होते.